नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. देशभरासह राज्यभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय. पाहुयात काही रामनवमीच्या बातम्या. उत्तर प्रदेशच्या अयोध्यामध्ये रामनवमीची जल्लोषात धूम. सकाळपासून रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी आली. मुंबईत चैत्र नवरात्रीच्या महाअष्टमीच्या निमित्तानं रामनवमी मोठ्या भक्तिभावात साजरी. वडाळ्यात श्रीराम मंदिरात भव्य आरती. दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी. भिवंडीच्या काळाराम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी. विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पालघरमध्ये रामनवमी निमित्त कंदमुळावर रेखाटलं प्रभू श्रीरामांचं चित्र. वॉटर कलरच्या माध्यमातून रंगकाम करून तब्बल 45 मिनिटात साकारली श्रीरामांची कलाकृती. मनमाडमध्ये श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा. नंदीभोवती साकारली श्रीरामांची धनुष्यधारी भव्य रांगोळी. नागपूरच्या ऐतिहासिक पोदारेश्वर राम मंदिरात रामनवमी निमित्त सकाळपासूनच भक्तांचा जनसागर लोटला. जय श्रीरामच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमला. बीडमध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. दादेगावात श्रीराम देवस्थानमध्ये 350 वर्षाची परंपरा आजही कायम. जालन्याच्या जाम समर्थ येथे रामदास स्वामींच्या जन्मगावी श्रीराम जन्मोत्सव. मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. भंडाऱ्यात रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा. प्रभू श्रीरामांच्या जयघोषानं आणि चिमुकल्यांच्या उत्साहानं संपूर्ण भंडारा शहर राममय. रामनवमी निमित्त भंडाऱ्यात भव्य भगवामय बाईक रॅली. जय श्रीरामच्या जयघोषात रॅली. तरुणांचा उत्साह शिगेला. या होत्या आताच्या रामनवमीच्या बातम्या. LS मराठीच्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा.